तेजस आणि सनी ही जोडी मात्र मैदानामध्ये. हा बघा छत्रपती सीसी कुळगाव संघ 12th मॅन पाठवा. तेच 4 षटकाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. देवे दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय टप्पाचा बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. ते सर्रार गोलंदाजी यावेळेस आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. गोलंदाज आपण पाहतोय अक्षयला. राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड इथे मात्र चांगला फटका. पहिल्याच बॉलवरती इथे मात्र प्रहार केला. हा येतोय क्लासिकल षटकार साधा. पुढचा बॉल यावेळी साफ ट्रॅकर बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पूर्णपणे खाली बसून खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. आडवा बॅटने खेळायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाही. या डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली. 3 बॉलचा खेळ नक्कीच समाप्त झालाय आणि 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल परत एकदा ते सर्रार गोलंदाजी लावडा पील आपल्याला पाहायला मिळते. परत पंच तिथं नक्कीच तत्पर उभा आहेत. कुठल्याही प्रकारचा इथे मात्र निर्णय नाही. एक धाव इथे मात्र मिळाली लेगबायच्या स्वरूपात आणि एके धावेर धावफलक पोहोचेल 7 या आकड्यावरती. 7 रनचा स्कोर कार्ड 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता मात्र डावखुरा आताचा फलंदाज मैदानामध्ये स्ट्रायकिंगला आपण पाहतोय तेजसला. टँगो या नावाने मात्र प्रसिद्ध आणि एक उत्कृष्ट असा खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू सातत्याने बऱ्याच मारुती सिरीज त्याच्या नावावरती आहे. परंतु आता मात्र काय कमाल करेल ते देखील पाहावं लागेल. यावेळेस पूर्णपणे स्टनच्या मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न करायचा होता. दोन्ही हात पंचांची समांतर धावा मिळाल्या त्या अवांतर आणि अवांतर धाव्याने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 8 या धावसंख्येवरती. 8 रन्स स्कोर कार्ड 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतो. इथे मात्र खोलवा टप्पाचा बॉल लावडा पील आणि इथे मात्र फलंदाजाला मात्र परतावा लागेल. फलंदाज मोठा धक्का लागत असताना फलंदाज होईल बाद. न्यू बॅटर यावेळेस मैदानात येत असताना आपल्याला पाहायला मिळतो नितीशला. यावेळेस मात्र कमालीची गोलंदाजी मी तर म्हणेन यावेळेस अक्षयच्या माध्यमातून होत असताना पहिलं षटक आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने यावेळेस फटका चांगला सजवलाय. इथे मात्र बॉल थांबणार नाही. जाईल 1 बाउंस सीमारेच्या पार. 4 धावा चौकार.
आणि की ज्या चौकाराने मात्र संजीवनी देण्याचं काम केलं या स्कोर कार्डला. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाल्या. धावफलक जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. 12 रन्स स्कोर कार्ड. 12 धावा खर्च केले ते म्हणजे अक्षयने एक महत्वाची विकेट देखील संपादित केली आणि दुसरं षटक घेऊन आला यावेळी विकासला आपण पाहतोय. दुसरं षटक क्रमांक दुसरं आपण पाहतो विकास भांडेचं. राईट मोर द विकेट यावेळी मात्र घेऊन आला. थोडंसं चेंज ऑफ फील्ड आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. पहिलाच बॉल यावेळेस ते सरार परंतु चुकीची लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळते. लेग स्टिकच्या बऱ्याच बाहेर यावेळेस बॉल अतिरिक्त धाव्याने इथे मात्र धावफलक पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस ट्रॅकर बॉल इथे मात्र बिरखावून देण्याचा प्रयत्न होता. यावेळेस बॉडीला यावेळेस बॉल आदळला. डॉट बॉलची ते मात्र संगता होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस मी तर म्हणेन पूर्णपणे थांबून ठेवण्याचं काम इथे मात्र केलं या गोलंदाजाने. पहिल्या षटकाचा जर विचार केला घेऊन आला होता नक्कीच अक्षय. 12 धावा त्याने खर्च केल्या. दुसरं षटक आपण पाहतोय आता मार्गस्थवरती विकास आणि चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन यावेळेस केली आहे. यावेळेस हवेमध्ये फटका आहे. खाली क्षेत्ररक्षक तैनात आहे. कुठल्याही प्रकारची इथे मात्र चुकी मात्र इथे मैदानामध्ये नक्कीच घडली. ते मात्र जेल ड्रॉप झाल्या. महत्वाची विकेट होती. मिड विकेटला आपण पाहिलं डीपमध्ये क्षेत्ररक्षक होता. बॉलला कलेक्ट केलं होतं परंतु तितक्या प्रकारचं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं नाही. यावेळेस आपण पाहतोय कोलवटप्पाचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फॉलो थ्रूला यावेळेस बॉलचं कलेक्शन चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र 4 बॉलचा खेळ झाला. धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. दुसरं षटक यावेळेस प्रगती पथावरती पाहतोय. लाईव्ह टिन क्रिक गुड क्वालिटी गुड क्लिअरिटी त्यांचं ब्रीथ वाक्य आणि सातत्याने चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होत असते आणि आज देखील ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून लाईव्ह कॅप्चर केली जाते. यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकता. नक्की त्यांचे प्रोपरायटर कुणालजी म्हात्रे असतील. नंतर धनराजजी म्हात्रे ऑपरेटर टेन क्रिकचे आणि त्यांची आज टीम आपण पाहतोय. नक्कीच आमचे बाब्या लाडके आज ऑपरेटर ऑफिशियल अपडेटर. धावफलक जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. 15 परत एकदा यावेळेस गतीमध्ये बदलाव. चेंज ऑफ लाईन. वाईट बॉल आणि इथे मात्र आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. 16 ऑन स्कोर कार्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेस पाहतो विकास. बॉलिंग ट्रॅकवरती ते मात्र लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळते आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता झाली आहे. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि धावा जाऊन पोहोचल्यात 16 या आकड्यावरती. 16 रन्स स्कोर कार्ड. 16 धावा धावफलकावरती 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. उर्वरित अजून जर विचार केला तर 12 बॉलचा खेळ नक्कीच बाकी आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय पहिलं सत्र इथं चालू आहे. SSD ग्रुप चषक 2024चा तरार आणि आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामधली दुसरी मॅच आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने तुमची आमची स्पर्धा लाख मोलाची स्पर्धा आहे आणि या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे मोठे शिल्पकार आपण पाहतोय. नक्कीच सन्मान्य समेश डार्वे साहेब नक्कीच व्यासपीठावरती नक्कीच उपस्थित आहेत. नंतर नक्कीच संपूर्ण मान्यवर आपण पाहतोय भेट देत असताना या स्पर्धेसाठी.
बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय अजय. चला थोडंसं स्पीडअप करा, बराच वेळ झाला, विनंती असेल. षटक क्रमांक 3 यावेळी आपण पाहतोय घेऊन आलाय अजय. यावेळी भिरकावून दिला, इथे मात्र बॉल जाईल सीमा रेषा पार. हा येतोय A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार, साधा आपण पाहतोय फलक जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. 22 ऑन स्कोर कार्ड. 22 फलकावरती या 20 परत एकदा त्याच प्रकारे इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न करायचा होता. लेग स्टिकच्या बऱ्याच बाहेर यावेळेस आपल्याला बॉल पाहायला मिळतो. अतिरिक्त धावेने इथे मात्र स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल तब्बल 23 या आकड्यावरती. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. 23 फलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय लेफ्ट आर्म राऊंड विकेट. इथे मात्र पूर्णपणे आपण पाहतोय थांबून ठेवलंय. चांगली गोलंदाजी इथे मात्र मित्रमंडळाने यावेळेस अजय करत असताना थोडंसं बॅकफुटला नंगीच पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती षटकार आला, तदनंतर व्हाईट बॉल आणि तदनंतर आता डॉट बॉल आपण पाहतोय. 2 बॉलचा के नक्कीच झालाय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती या 23 धावा फलकावरती. 23 ऑन स्कोर कार्ड. यावेळेस परत एकदा भिरकावून दिलं, इथे मात्र परत एकदा जाईल अग्नी. एकोणतीस जबरदस्त फलकावरती पाहायला मिळतात. 29 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र लिडिंग एज पाहतोय आपण. इथे मात्र या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. शांत संयमी खेळ दुपारचं सत्र आपण पाहतोय आणि 2 धाव्याच्या मदतीने दाफलक जाऊन पोहोचेल तब्बल 31 या आकड्यावरती. 31 रन्स ऑन स्कोर कार्ड. दुहेरी अंक मिळत दाफलक आहे. थोडंसं बॅलन्स सामना नक्कीच पाहायला मिळतोय. दोन्ही मातब्द संघ आमने सामने फाईट करतात. एका बाजूला कात्रप तर दुसऱ्या बाजूला छत्रपती सीसी कुळगाव संघ खेळतोय. यावेळेस एक डोक्यावरून फटका चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक जाईल सीमारेच्या पार. चौकार 4 रन्स. बॉल मागे द्यायचं विनंती असेल खेळाडूला द्या.
यावेळी चॉकलेटचा बॉल तिसरा जब्बब गोलंदाजी इथे मात्र करत असताना अजयला आपण पाहतोय. हे नक्की चांगल्या धावा या षटकामध्ये नक्कीच झाल्या. आपण पाहिलं तर 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 35 या आकड्यावरती 35 ऑन स्कोर कार्ड. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चला स्पीडअप करा कात्रप संघ विनंती असेल. 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला. आपण पाहतोय पहिलं सत्र यावेळेस चालू आहे आणि 35 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचं षटक यावेळेस घेऊन आलाय गोलंदाज आनंदला आपण पाहतोय. यावेळेस पहिलाच बॉल यावेळेस लॉंगच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. 1 बाउन्स क्षेत्ररक्षक हातामध्ये यावेळेस बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि उचलफेक केलं तोपर्यंत इथे मात्र एक धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 36 या आकड्यावरती. 36 ऑन स्कोर कार्ड. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुपारचं सत्र आपण पाहतोय या स्पर्धेचं आणि आजचा तिसरा दिवस खऱ्या अर्थाने या 2 दिवसामध्ये पाहिलं चांगले मॅचेस आपल्याला पाहायला मिळाले आणि आजच्या दिवसामध्ये देखील चांगले फटके देखील पाहायला मिळतील. यावेळेस पूर्णपणे मिळतील या 6 धावा सिक्सर. बेचाळीस या आकड्यावरती तब्बल 42 रन्स ऑन स्कोर कार्ड. 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. परत एकदा यावेळी चांगला फटका. इथे मात्र बॉल थांबणार नाही. जाईल सीमारेषा पार. यावेळेस पूर्णपणे मिळतील 4 धावा 4 रन्स. यावेळेस मी तर म्हणेन पूर्णपणे बॅटचं फेस खोलत असताना यावेळेस फलंदाजला आपण पाहतोय. नितेशला आपण पाहतोय काय फलंदाजी करतोय. ट्रेंड मार्क दाखवत असताना यावेळेस नितेशला आपण पाहतोय. पूर्णपणे यावेळेस बल्ला त्याचा मात्र आता बोलतोय. परत एकदा आडवा बॅटने फटका खेळायचा होता. यावेळेस आपण पाहतोय परत एकदा डॉट बॉलची समाप्ती ते होत असताना 46 धावा धावफलकावरती बाला मिळतात. 46 ऑन स्कोर कार्ड. 46 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ झाला. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. पुढचा बॉल या वेळेस आपण बांधू आहे. इथे मात्र परत एकदा हवेमध्ये फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक. स्वीट साऊंड ऑफ बॅट यावेळेस मिळतील पूर्णपणे 6 धावा षटकार. केला 52 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. भला मोठा लक्ष यावेळेस मात्र टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल वरती देखील हवेमध्ये फटका आहे. बराच काळ बॉल यावेळेस हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक खाली थोडीशी चुकी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावाचा कॉल आणि इथे मात्र ही तिसरी धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 4थ्या धावासाठी प्रयत्न आणि इथे मात्र मैदानामध्ये घडलंय काय.
पाहावं लागेल पंच टोटल किती धावा 4 धावा. यस 4 धावा कंप्लीट होतील आणि या 4 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 56 या आकड्यावरती आणि गरज असेल 57 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये टीम कात्रप या संघासाठी. आपण पाहतो एका बाजूला आपण पाहतोय कात्रप संघ आणि त्या समोर फाईट करत असताना बॅटल करत असताना छत्रपती सीसी कुळगाव संघ खेळतोय. तब्बल 57 धावांचं लक्ष्य 57 रन्स टू विन. 57 धावांचं लक्ष्य यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल. भला मोठं लक्ष्य तब्बल विचार केला तर 57 धावांचं मात्र डोंगर पार करायचं आहे. 24 बॉल आणि 57 धावा त्या फलकावरती मात्र इथे चेस करायचे ते म्हणजे टीम कात्रपला. आणि नक्कीच नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यामधील विजेता संघ आणि त्यासमोर फाईट करेल DM बॉईज. तेच DM बॉईज आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील सज्ज व्हायचे, तयार व्हा. नेक्स्ट मॅच आपली असेल. चला येस दोन्ही टीम्सला विनंती असते थोडंसं स्पीडअप करा. बघा दुपारचं सत्र आहे, बऱ्याच मॅचेस आपल्याला आजच्या दिवसामध्ये खेळायचे आहेत. तब्बल 57 धाव्यांची गरज आहे या मॅचमध्ये. 57 रन्स विन फ्रॉम 24 बॉल्स. 24 बॉल आणि 57 धाव्यांची आवश्यकता या मॅचमध्ये.
दुसरं सत्र चालू होईल. ग्रीन सिग्नल येतोय पंचांचा. लेट्स प्ले. बॉलिंग ट्रॅक वरती नरेशला आपण पाहतोय. यावेळेस फटका चांगला आहे कव्वच्या दिशेने. यावेळेस टीट फॉर टॅट जसे तसे उत्तर देण्याचं यावेळेस बॉर्डरच्या दिशेने. बॉल जाईल सीमारेषा पार. 4 धावा. यावेळेस मात्र पूर्णपणे सांगून दिला की हम भी किसी से कम नाही. या पहिल्याच बॉलवरती मात्र आगास क्लास दाखवला. 2 बॉलचा खेळ मात्र इथे झालाय आणि पाहतोय 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 रन्स ऑन स्कोर कार्ड. 4 धावा. यावेळी डान्सिंग फटका खेळला. मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक डीप मधून आपण पाहतोय. चांगला थ्रो इथे मात्र 1 धाव आणि इथे मात्र आपण पाहतोय 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुढचा बॉल यावेळी बराच काळ बॉल हवेमध्ये खाली क्षेत्ररक्षक जज करतोय. इथे मात्र नो मॅच लँडिंगला चेंडू आदळला आणि इथे मिळतील पूर्णपणे फक्त आणि फक्त 1च धाव. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग मिसकम्युनिकेशन दोन्ही फिल्डरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. हे जेलची संधी होती. मिसअंडरस्टँडिंग आपण पाहायला मिळाली कारण की क्रिकेट चुकी यावेळी मात्र सातत्याने घडत असते. परंतु त्या चुकांवरती मात्र परिवर्तन करणं हे मात्र गरजेचं आहे. 1 धाव हे नक्कीच चुकांवरती परिवर्तन करा. त्याच्यावरती काय आपण चुकतो त्याच्यावरती नक्कीच परिवर्तन करण्याची खूप गरज असते. सराव खूप महत्त्वाचा असतो. धावफलक जाऊन पोहोचेल 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळेस परत एकदा हवेमध्ये फटका. इथे मात्र फटका अचूक आहे. डब्बे में डब्बा डब्बे में केक. घुटना टेक और दम. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला. धावफलक जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज नितेशला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. नितेश घेऊन आला. धावा आपण पाहतोय तब्बल 13 धावा धावफलकावरती. 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. 13 धावा. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस आपण पाहतोय पूर्णपणे यावेळेस मात्र फलंदाजाला बीट केलं. डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली. पहिल्याच बॉलवरती इथे मात्र मी तर म्हणेन कमबॅक करून देण्याचं काम एक सुरुवात केली. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. राईट मोर द विकेट. यावेळेस कोलवा टप्पाचा बॉल यॉक केलेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. खोदून काढला. एक धाव कंप्लीट. दुसरा धाव्याचा प्रयत्न इथे मात्र मैदानामध्ये घडलाय. काय या 2 धाव्या चित्ताच्या वेगाने हरण्याच्या चप्पल लाईने कंप्लीट झाल्यात आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात.
यावेळी सभेमध्ये परत एकदा फटका आहे. क्षेत्ररक्षक खाली चुकी करणार नाही आहेत. इथे मात्र क्षेत्ररक्षकाने टिपला जाईल आणि संकुष्टात आलाय फलंदाज अक्षयचा खेळ. फलंदाज बाद. पाहतोय छत्रपती CC कुळगाव संघाचे पॅकर सामान्य अजय मोहित आहे. त्यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सातत्याने छत्रपती CC कुळगाव संघाला नक्कीच घेऊन जाण्याचं काम त्यांचं होत असतं. माजी खेळाडू देखील एक चांगले खेळाडू आहेत आणि पॅकर म्हणून त्यांची ओळख आहे. हेच आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती यावेळेस पूर्णपणे आडवा बाटने बटका खेळायचा होता, परंतु इथे मात्र आपण पाहिलं हाईट फॅक्टर थोडीशी आपल्याला पाहायला मिळाली. डॉटबॉलची सांगता येते होत असताना थोडंसं मी तर म्हणेन प्रयत्न करावे लागतील. कात्रप संघाला मोठे फटक्यांची आतिषबाजी इथे मात्र करावी लागेल. जर सामना जिंकायचा असेल ना तर कमबॅक गरजेचं आहे या मॅचमध्ये. यावेळेस अशीच फटक्यांची इथे मात्र गरज होती आणि याच षटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि फटक्याचा चटका लागलाय टीम छत्रपती CC कुळगाव संघाला. हा येतोय षटका. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय परत खोलोटप्पाचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक खाली आहे. एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न आणि बघता बघता या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात आणि 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 23 या आकड्यावरती. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा जर विचार केला 13 धावा खर्च केल्या म्हणजेच नरेशने आणि दुसरं षटक घेऊन आला नितेश, त्यांनी खर्च केल्या 10 धावा. आतापर्यंत जर विचार केला तर 23 धावा फलकावरती पाहायला मिळतात आणि आता जर समीकरण पाहिलं तर 12 बॉल आणि गरज असेल 34 धाव्यांची या मॅचमध्ये. 12 बॉल आणि 34 धाव्यांची गरज या मॅचमध्ये. विकास बांडेला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज राहुल. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय गीतेश. गीतेचा जर विचार केला एक उत्कृष्ट गोलंदाज आणि आता मात्र सज्ज झालाय तिसरं षटक हाताळण्यासाठी. कॅप्टनने नक्कीच यावेळेस जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती सोपवली. पहिला बॉल यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. कुठल्याही प्रकारची चुकी त्या माध्यमातून घडणार नाही. एक एक धावा इथे मात्र एक वळल्या जातात परंतु एक एक धावाने काही घडणार नाही. जर सामना जिंकायचा असेल तर फटक्यांची नक्कीच आतिषबाजी करावी लागेल टीम कात्रप संघाला. कमबॅक या मॅचमध्ये मात्र गरजेचे. 11 बॉल आणि 33 धाव्यांची गरज आहे या मॅचमध्ये. मोठा फटका आला तर नक्कीच ही मॅच मात्र समीकरण थोडंसं बदलताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय परत आफ्टर बॉल. मोठा फटका खेळायचा होता. मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाही. या मिड विकेटच्या मध्ये बॉल ट्राफल झाला. डीपमधून क्षेत्ररक्षक आपण पाहतोय नक्की झाला. बॉलला फेकलं तोपर्यंत इथे मात्र एक धाव. समीकरणमध्ये थोडंसं बदलाव. 10 बॉल आणि 32 धाव्यांची आवश्यकता या मॅचमध्ये. यावेळेस फटका चांगला आहे. ऑफसाईडच्या दिशेने आपण पाहतोय परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि कुठल्याही प्रकारची इथे मात्र चूक घडणार नाही. यावेळेस क्षेत्ररक्षकाने टिपला जाईल आणि संकुष्टात आलाय विकास भांडेचा
यावेळेस आपण पाहतोय समीकरणमध्ये थोडंसं बदलाव. 9 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता. समीर राऊतला आपण पाहतोय डावखुरा हाताचा फलंदाज. यावेळी चांगला फटका बॅकफुट लावून पंच केला. यावेळी गॅप्स ऑफ सिलेक्शन. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र पाहावं लागेल पंच निर्णय देतील. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण प्रेक्षक देखील देत आहेत. आणि बघा नक्कीच रिव्ह्यू असेल. येस चेक करू आपण लाईव्हच्या माध्यमातून. ऑफिशियल पंच देखील आम्हाला सांगतात थोडंसं चेक करा. नक्कीच 4 धावा असतील. येस या 4 धावांनी मात्र समीकरणमध्ये बदलाव होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र समीकरण उरलंय 8 बॉल आणि 28 धावा. येस थर्ड अंपायरच्या भूमिकेत जायचं आहे. विनंती असेल मंदार यादव सर आपण या. येस थर्ड अंपायरची मागणी या. विनंती असेल थ्रोसाठी. विनंती असेल. नक्कीच प्रीतम जात असताना आपण पाहतोय थर्ड अंपायरच्या भूमिकेत. की थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय कुणाल पेनकर केपी असतील. थर्ड अंपायरची मागणी आली आहे. नक्कीच पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतो. इथे मात्र फटका मोठा खेळायचा होता परंतु वाईट बॉल. दोन्ही हात पंचांच्या समांतर आणि धावा मिळाल्या त्यानंतर समीकरणमध्ये बदलाव यावेळी आपल्याला पाहायला मिळते. 30 धावा फलकावरती आहेत. आठ बॉल आणि नक्कीच 27 धावांची आवश्यकता. यावेळी फटका चांगला आहे परंतु खाली क्षेत्ररक्षक जज करतोय. इथे मात्र चुकी होणार नाही. यावेळी क्षेत्ररक्षक टिपला जाईल आणि संकुष्ट झालाय फलंदाज समीरचा खेळ. फलंदाज बाद. यावेळेस मात्र समीकरण थोडंसं बदलाव आपल्याला पाहायला मिळतो. 7 बॉल आणि 27 धाव्यांची आता गरज आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय नवीन फलंदाज प्रवीणला आपण पाहतोय. यावेळेस लॉफ्ट केला. इथे मात्र क्षेत्ररक्षक डोक्यावरून जाईल सीमारेच्या पार. लॉंगच्या दिशेने हा येतोय क्लासिकल षटकार साधा.
आता या मॅच मध्ये आता समीकरण मध्ये बदलला, मोठा फटका जर आला तर नक्कीच एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कारण की कमबॅक करणं गरजेचं या मॅच मध्ये. कोण जिंकेल सामना नाही, कुठल्या संघाला मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल. 6 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. 121 डोक्यावरून आपण पाहतोय इथे मात्र बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा कॉल. क्षेत्ररक्षक मागे धावतोय वेगानं. इथे मात्र 2 धावा कंप्लीट. तिसरा धावाचा कॉल. इथे मात्र मैदानामध्ये घडलंय काय, या चित्त्याच्या वेगाने आणि हरणाईच्या चपळल्याने या 3 धावा मात्र कंप्लीट झाल्यात आणि 3 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 39 या आकड्यावरती आहे. आणि आता मात्र समीकरण बदलला. 5 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. रफ अँड टफ सामना, हाय व्होल्टेज मॅच. कोण जिंकेल हा सामना. राईट आर्म राऊंड ऑफ विकेट. यावेळी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज आहे. राजूला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. फिरकीचा जादूगर म्हणजे जी ओळख आहे तोच यावेळी राजू बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळी बॅटची लिडिंग आहे. थोडंसं यावेळी फंबल आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव. चिकी सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली. धावफलक जाऊन पोहोचेल 40 या आकड्यावरती. आता गरज आहे 4 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. एक चांगली मॅच आपल्या भेटीस झाली. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. यावेळेस लेग साईडच्या दिशेने फटका चांगला आहे. अलॉंग विथ कार्पेट फटका केला. एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा कॉल. इथे मात्र पाहावं लागेल धावचीच्या स्वरूपात. फलंदाजाला मात्र परतावं लागेल. फलंदाज इथं मात्र बाद. ते समीकरण आता बदलतो. धावफलक आपण पाहतोय खऱ्या अर्थाने 41 या आकड्यावरती. आता समीकरण उर्वरित आपण पाहतोय 3 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. मोठे फटक्या नक्कीच अजूनही गरजेचं. यामुळे हवेमध्ये फटका फुलटॉसचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. खाली क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र उत्कृष्ट अशी जेल आपण पाहतोय. आणि इथे फलंदाज आल्या पावली माघारी परतताना. धक्का क्रमांक बॉल आणि आता समीकरण उर्वरित आपण पाहतोय 16 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. तेच डीएम बॉईज कॅप्टन पाठवा लगेच विनंती असेल आपण यायचंय नाणेफेकीसाठी. टॉस बॉक्स मध्ये मान्यवराच्या शुभाचे नाणेफेकीचा कौल इथं मात्र केला जाईल. प्लस डीएम बॉईज कॅप्टन आपण लगेच जायचं, त्वरित या. यावेळेस पूल केलंय. लॉंगॉनच्या दिशेने फटका तिथे सजवलाय. परंतु एका बाजूला मी तर म्हणेन पूर्णपणे मॅच झुकली. फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये राहिली. तब्बलचा विचार केला तर 42 धावा फलकावरती आहेत. नक्की ज्या प्रकारे आपण जर विचार केला गरज होती 57 धावांची आणि आता मात्र समीकरण पाहतो 1 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. ऑफसाईडच्या दिशेने फटका चांगला आहे. या मिळतील 4 परंतु हा सामना जिंकलाय टीम छत्रपती सीसी कुळगाव संघाने. आणि जिंकलेल्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय
त्याने फलंदाजी करत असताना 43 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नितेश मॅन ऑफ द मॅच. तर नितेश आपण